चला स्टार्ट करूया. काय आहे हे सोपं आहे न्यूमेरिकल. काय म्हणते मायनस. तर याचं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं मी काय शिकवलं तुम्हाला. मायनस ए इंटू मायनस बी हा कधीही ए बी नाही होत आहे ना, नेवर. हे मायनस रूट ए बी होतं है ना, हे होतं, हे शिकवलं होतं तुम्हाला. तर सेम वेनी इथे बघू आता काय होतं. स्टुडंट काय करतात, याचं मल्टिप्लिकेशन करतात. स्टुडंट फास्टमध्ये याचा ॲन्सर काढतात. दोन्ही एका स्क्वेअर रूटमध्ये लिहितात. -4 कॅन्सल करतात. 9चा स्क्वेअर रूट 3. ॲन्सर 3 रॉंग येईल है ना. याचा ॲन्सर येतं इज इक्वल टू, बघा आता, -i -1 इंटू √4 आहे ना. तर -1चा स्क्वेअर रूट आयोटा आणि आयोटा येईल, मायनस नाही, आयोटा √2, आयोटा √2 इंटू येईल आयोटा √3/2. आणि आता मल्टिप्लाय करा. हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्हचं झालं तर i² झाला आणि हे झालं स्क्वेअर रूट ऑफ 3/2 इंटू 2. 2 कॅन्सल. तर हे झालं, हे 9/4च राहू द्या, काहीतरी गडबड झाली आपली. आपण एकदम व्हॅल्यू काढून घेतल्या ना याच्या. ठीक आहे. तर हे झालं √4 आणि हे झालं √9/4 आणि हे झालं √9/4 इंटू 4. तर 4 कॅन्सल. तर हे झालं -i²चा व्हॅल्यू -1 आणि हे झालं √9 म्हणजेच -3. तर याचा ॲन्सर 3 नाही येता -3 येते, हे लक्षात ठेवायचं. सोपं आहे याचं. आता फास्ट करता येईल. याचं येईल सर आयोटा 5 म्हणजे 5 आयोटा. याचं येईल 3 2 6 आयोटा आणि याचं येईल 2 3 6 आयोटा. म्हणजे याचा ॲन्सर आलं 6 6 6 17 है ना. 12 + 5 आयोटा ॲन्सर. तर अशा प्रकारे आपण याचे ॲन्सर काढू शकतो. फाइंड द लिस्ट पॉझिटिव्ह n बिलॉंग्स टू n. लिस्ट पॉझिटिव्ह n साठी आपल्याला 1 येऊन राहिले, तर n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर बघा, मी काय करतो, याला रॅशनलाइज करतो. 1 + आयोटा, कारण की डिनॉमिनेटरला ठेवायचं 1 - आयोटा इंटू 1 + आयोटा अपॉन 1 + आयोटा, असं टू दी पॉवर n इज इक्वल टू 1. ठीक आहे, असं चालतं आतमध्ये. 1नीच मल्टिप्लाय केलंय ना. हे काय येऊन राहिलंय 1चा स्क्वेअर, आयचा स्क्वेअर -1 प्लस 2i अपॉन 1चा स्क्वेअर 1 आणि मायनस मायनस प्लस होतो हा, लक्षात ठेवाल. 1 अपॉन मायनस आयचा स्क्वेअर -1 आहे ना, तर ते प्लस झालं इज टू दी पॉवर n इज इक्वल टू 1. तर हे झालं, हे तर कटलं 2i अपॉन 2 चा पॉवर n इज इक्वल टू 1. तर आयचा पॉवर n, ॲन्सरच लिहून टाकलं मी डायरेक्ट, इज इक्वल टू 1. तर लोएस्ट व्हॅल्यू काय राहील यांची 4, यांची 4 आहे ना. 4 आयचा पॉवर 4 8 असलं तर काय होतं 1 येतं. तर लोएस्ट व्हॅल्यू काय होईल त्याची 4. ठीक आहे. तर लिस्ट व्हॅल्यू यांची 4. रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स इन डिफरंट फॉर्म्स. कार्टेशियन फॉर्म आहे. तर आपण सगळ्यात पहिले पाहिलाय कार्टेशियन फॉर्म, अल्जेब्रिक फॉर्म, त्यालाच अल्जेब्रिक फॉर्म म्हणतात. z इज इक्वल टू x + i/y है ना. तर मॉड z काय होतं, स्क्वेअर रूट ऑफ x² + y² आणि z बार काय होतं x - i/y. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स y/x है ना. जनरली दिस फॉर्म इज यूज्ड इन लोकस प्रॉब्लेम और व्हाइल सॉल्विंग इक्वेशन. लोकस काय असतं हे तुम्हाला माहिती नसेल. आता आपण हे पाहिलं नाही आहे ना, लोकस का नाही पाहिलं आहे, की तुम्ही अजून कॉर्डिनेट जॉमेट्री स्टार्ट नाही केलं आहे. तिथे लोकस हा शब्द येतो. एखाद्या याचं लोकस फाइंड आउट करणे म्हणजेच की
प्रत्येक पॉइंट त्याच्यावरचा काय सॅटिस्फाय करतो. जसं सर्कल आहे, सर्कल जर लोकस सर्कल रिप्रेझेंट करत असेल तर कोणताही पॉइंट जर तुम्ही घेतला तर तो त्या सर्कलला सॅटिस्फाय करतो, असं असतं. तर लोकस समजून जाईल तुम्हाला आता. फाइंड लोकस ऑफ पॉइंट इन कॉम्प्लेक्स प्लेन, याचा लोकस फाइंड आउट करणे आहे. ते हे थोडं आता तुम्हाला लक्षात घ्या की आपण लोकस फाइंड आउट कसं करायचं हे लक्षात घ्या. लेट थोडं आपण हळू समजून घेऊ याला. एक्स प्लस आयोटा वाय, काय घेतलं, एक्स प्लस आयोटा वाय. रियल ऑफ 1/x प्लस आयोटा वाय. ठीक आहे, एक्स प्लस आयोटा वाय इज इक्वल टू 1/2. किती आले, 1/2. पण इथे रिअल आणि इमॅजिनरी दोन्ही आला. याच्यातला रिअल पार्ट कसा मी वेगळा काढणार आहे, तर मी याला काय करतो, रॅशनलाइज करतो. रॅशनलाइज केलं एक्स मायनस आयोटा वाय नी, तर हे होईल एक्स प्लस आयोटा वाय आणि हे होईल एक्स मायनस आयोटा वाय. इज इक्वल टू 1/2. इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. तर याचं तर माहिती आहे तुम्हाला काय होईल, रियल ऑफ एक्स अपॉन एक्स मायनस आयोटा वाय अपॉन याचा काय होईल, एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. करेक्ट, मायनस आलं असतं पण आयोटाचा स्क्वेअर काय होऊन राहिला, -1, तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अच्छा, इज इक्वल टू 1/2 असं झालं. ठीक आहे, हे डिनॉमिनेटरला नाही पाहिजे म्हणून. आता तुम्ही याला डिफरन्शिएट करू शकता असं, एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस आयोटा वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. तर हे बघा, रिअल काय आहे याच्यातला, हा पार्ट हा रिअल आहे, हा इमॅजिनरी आहे. तर आपल्याला काय पाहिजे, रिअल म्हणजे एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 1/2. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, तर हे आलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर हे काय रिप्रेझेंट करत आहे, हे यालाच लोकस म्हणतात. हे काय रिप्रेझेंट करत आहे, हे रिप्रेझेंट करत आहे सर्कल. ठीक आहे, एक लक्षात ठेवाल, सर्कल साठी कंडिशन्स असतात. म्हणजे तुम्ही आता पुढे जाऊन शिकाल या गोष्टी. एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 ही जनरल इक्वेशन इन 2 डिग्री असते. तर ही सर्कल, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, सर्कल, इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला हे सगळं रिप्रेझेंट करते. पण याच्या कंडिशन्स असतात की हे केव्हा काय रिप्रेझेंट करेल. जर याच इक्वेशनला सर्कल रिप्रेझेंट करायचं असेल, कोणतं, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0, याला जर रिप्रेझेंट करायचं असेल सर्कल, तर ते सर्कल केव्हा रिप्रेझेंट करते, ज्यावेळेस एक्स वायचा कोइफिशियंट 0 असतो, म्हणजे एक्स वायची टर्मच नसते. दुसरी गोष्ट, एक्स स्क्वेअरचा आणि वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट सेम असतो, म्हणजे ए इज इक्वल टू बी. ठीक आहे, किंवा 1 असतो. आता हे बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 हे काय रिप्रेझेंट करतं, सर्कल रिप्रेझेंट करतं. तर हे सर्कल रिप्रेझेंट करून आल्या नाही समजलं असेल तर मी सांगतो तुम्हाला तसं करा. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 2x प्लस 1 एक्स्ट्रा लिहिला प्लस वाय स्क्वेअर, तर वाय मायनस 0 लिहिला स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता बघा, हे काय केलं मी, एक्स स्क्वेअर मायनस 2x जवळ आणलं, प्लस 1 लिहिलं, एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं, तर हे काय झालं, एक्स मायनस 1चा होल स्क्वेअर होऊन गेला.
वायला तसं न लिहिता वाय मायनस झिरो म्हणजे वाय स्क्वेअरच झाला तो. वाय मायनस झिरो इज इक्वल टू 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1च होता, तर हा 1 एक्स्ट्रा लिहिला म्हणून तिकडे लिहिला. ॲक्च्युली हा काय सेंटर काय, सेंटर म्हणजे हे सर्कल रिप्रेझेंट करते. सर्कलचं इक्वेशन काय असतं, एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे सर्कल रिप्रेझेंट करून आलंय. सेंटर काय झालं 1,0 1,0 आणि रेडियस काय रिप्रेझेंट करून राहिली 1. ठीक आहे, तर लोकस काय झाला याचा सर्कल, याचा सर्कल लोकस काय रिप्रेझेंट करून राहिला याचा सर्कल. अशा प्रकारे लोकस फाइंड आउट केल्या जाते. इक्वेशन आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कशाचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला हळूहळू समजून राहिलं असेल आता काय की तुमचा अजून कोऑर्डिनेट जॉमेट्री स्टार्ट नाही झाला आहे, पण काही काही गोष्टी समजायला येतात. कशा समजायला येतात की जसं आता सर्कल केव्हा रिप्रेझेंट करतं, ज्यावेळेस एक्स वायचा कोइफिशियंट 0 असतो, एक्स वायचा कोइफिशियंट 0 असतो आणि ए आणि बी इक्वल असतात आणि त्यांनी डिवाइड केलं आहे असं समजा. ठीक, तर एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असतो असं समजा. ठीक आहे, आता नेक्स्ट फाइंड द सेट ऑफ पॉइंट्स ऑन कॉम्प्लेक्स प्लेन फॉर विच झेड स्क्वेअर. क्वेश्चन पूर्ण आहे का बघू द्या मला. इथे झेड आहे हा बेटा, इथे झेड आहे. इथे झेड आहे. झेड स्क्वेअर प्लस झेड प्लस 1 इज रियल अँड पॉझिटिव्ह. सेट ऑफ पॉइंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे कॉम्प्लेक्स प्लेन फॉर विच झेड स्क्वेअर. तर लेट झेड इज इक्वल टू आपण स्टार्ट करतो. झेड इज इक्वल टू काय असते आपलं एक्स प्लस आय उठा वाय. ही तर नेहमीचीच मेथड आहे. तर झेड स्क्वेअर प्लस झेड प्लस 1 इज इक्वल टू एक्स प्लस आय उठा वायचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस आय उठा वाय प्लस 1. तर हे झालं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. हे लक्षात ठेवायला आय वायचा स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर होतो प्लस 2xy इंटू आय प्लस एक्स प्लस आय उठा वाय प्लस 1 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. रियल सोबत घेऊन घेतो. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 प्लस 1. रियल पार्ट एकीकडे आणि इमॅजिनरी पार्ट आय इंटू 2xy प्लस वाय हे एकीकडे. तर हा रियल झाला, हा पार्ट झाला रियल आणि हा झाला इमॅजिनरी. आता हा काय म्हणतोय, फाइंड द सेट ऑफ पॉइंट्स ऑन कॉम्प्लेक्स प्लेन फॉर विच झेड स्क्वेअर झेड इज रियल अँड पॉझिटिव्ह. रियल अँड पॉझिटिव्ह, रियल अँड पॉझिटिव्ह. अच्छा, रियल पाहिजे आणि पॉझिटिव्ह पाहिजे. तर रियल आणि पॉझिटिव्ह साठी आपण काय करू, हा रियल पाहिजे आणि पॉझिटिव्हचा नंतर विचार करू. हा रियल पाहिजे म्हणजेच इमॅजिनरी पार्ट काय पाहिजे 0, म्हणजेच इमॅजिनरी पार्ट 0 पाहिजे. म्हणजेच 2xy प्लस वाय इज इक्वल टू काय पाहिजे 0 पाहिजे. म्हणजेच y जर कॉमन काढला तर 2x प्लस 1 काय पाहिजे 0 पाहिजे. म्हणजेच y इज इक्वल टू 0 असलं तरच 0 होऊ शकतं किंवा x इज इक्वल टू -1/2. अच्छा, इमॅजिनरी पार्ट 0 केव्हा होईल, ज्यावेळेस y इज इक्वल टू 0 असेल किंवा x इज इक्वल टू -1/2 असेल. तर ठीक आहे, आपण रिअलमध्ये व्हॅल्यू पुट करून फाइंड आउट करू. तर पहिले y इज इक्वल टू 0 फॉर y इज इक्वल टू 0 काय होईल, एक्स स्क्वेअर हा आता 0च झाला प्लस एक्स प्लस 1 हा काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे. हा काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. रियल तर केला आपण, रियल म्हणजे इमॅजिनरी पार्ट 0 आणि आता त्याच्यामुळे हे इक्वेशन बनलं आणि हे इक्वेशन काय पाहिजे म्हणजे रिअलवालं इक्वेशन बनलं आणि हे काय पाहिजे
पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजेच ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ग्रेटर दॅन जर 0 पाहिजे तर याचं डिस्क्रिमिनंट काढून घेऊ आपण. डिस्क्रिमिनंट हा लेस दॅन 0 येऊन राहिला. बघा ना, इथे बी येईल, इथे सी येईल. बी स्क्वेअर मायनस 4ac, तर ते बी स्क्वेअर म्हणजे 1च येईल. 1 मायनस 4 तर ते -3 येईल. डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0. डिस्क्रिमिनंट जर लेस दॅन 0 आला तर एक लक्षात ठेवाल की क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असतं त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असते, ते पॉझिटिव्ह असतं. जर याचा कोइफिशियंट 1 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ऑलवेज ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल एक्स. सगळ्या एक्ससाठी एक्सची व्हॅल्यू कोणतीही व्हॅल्यू पुट करून बघा तुम्ही, तुम्हाला असं दिसेल की हे ग्रेटर दॅन 0च आहे. ठीक आहे, तर हे कन्सेप्ट असते. म्हणजेच y इज इक्वल टू जर 0 असेल, y इज इक्वल टू 0 असेल तर x कोणती रिअल नंबर येईल. तर आपण याचं लोकस फाइंड आउट करू का? लोकस फाइंड आउट करू आणि तो लोकस येईल बेटा हा एक्स ॲक्सिस. लोकस इज एक्स ॲक्सिस. का? एक्स ॲक्सिस वर y 0 असतो आणि x रिअल असतो. ठीक आहे, म्हणजे x बिलॉंग्स टू r. एक्सची व्हॅल्यू कोणतीही घ्या तुम्ही याच्यावर. ठीक आहे, तर हा झाला लोकस, म्हणजे लोकस झाला लोकस इज एक्स ॲक्सिस. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे फाइंड आउट करतात लोकस. हे y इज इक्वल टू 0. न्यूमेरिकल थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. आपण झेड स्क्वेअर घेतला प्लस झेड प्लस 1, झेडची व्हॅल्यू घेतली 1, इथपर्यंत आलो. इमॅजिनरी पार्ट तो म्हणतो की रिअल आहे, इमॅजिनरी पार्ट 0 आहे कारण की रिअल आहे हा नंबर. इमॅजिनरी पार्ट 0 केला म्हणजे हे इमॅजिनरी पार्ट 0 ह्या 2 व्हॅल्यूसाठी येते. तर एक व्हॅल्यू घेऊन बघितली तर हा इक्वेशन मिळाला रिअल मधला आणि तो पॉझिटिव्ह पाहिजे. तर पॉझिटिव्ह आहे सगळ्या एक्ससाठी. जर पॉझिटिव्ह आहे y इज इक्वल टू 0 म्हणजे एक्स ॲक्सिस आहे ना, तर एक्स ॲक्सिस इज द लोकस. ठीक आहे, आता दुसरं फॉर x इज इक्वल टू -1/2. x इज इक्वल टू -1/2 इथे पुट केला, हे झालं 1/4 -1/2चा स्क्वेअर 1/4 मायनस y स्क्वेअर -1/2 प्लस 1 इज ग्रेटर दॅन 0. हे ग्रेटर दॅन 0 यायला पाहिजे. ठीक आहे, बरं, तर कोणत्या व्हॅल्यूसाठी येते चेक करू आपण. तर 1/4 -1/2 येईल -1/4 आणि 1/4 -1/4 याच्यातून गेला तर 3/4. तर हे येऊन राहिले 3/4 मायनस y स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच y स्क्वेअर मायनस 3/4 त्याला यांना तिकडे घेऊन गेलो लेस दॅन 0. तर याचे छोटा रूट टू मोठा रूट लक्षात ठेवायला, याचे रूट काढायचे. म्हणजे y स्क्वेअर मायनस √3/2चा होल स्क्वेअर लेस दॅन 0 असं असलं तर छोटा लेस दॅन असलं तर छोटा रूट टू मोठा रूट y मायनस √3/2 आणि y प्लस √3/2 असं येईल ना. y मायनस √3/2 आणि y प्लस √3/2 लेस दॅन 0. लेस दॅन 0 असलं तर छोटा रूट टू मोठा रूट म्हणजेच y बिलॉंग्स टू -√3/2 टू √3/2 असा येईल y ची व्हॅल्यू. म्हणजेच दुसरा येईल आपला लोकस. दुसरा लोकस सांगतो मी तुम्हाला. x इज इक्वल टू -1/2 असेल तर ही लाईन कुठपर्यंत -1/2 टू √3/2 आणि ही -1/2 -√3/2 असं. ठीक आहे, तर हे येईल लोकस इज बिटवीन लोकस इज ऑल पॉइंट
बिटवीन -1/√2 to -√3/2 to -1/2 to -1/2 -1/2 to √3/2 याच्या मधातले सगळे पॉइंट्स हा लोकस येईल. हा लोकस येईल. हा लोकस. ठीक आहे. हा लोकस झाला आणि येथे एक्स ॲक्सिस लोकस झाला. ठीक आहे. तर असे ऑप्शन्स दिलेले राहिले, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, शो दॅट द लोकस ऑफ द पॉइंट PW ओमेगा आहे. ॲक्च्युली डब्ल्यूला आपण डब्ल्यू नाही म्हणत, ओमेगा म्हणत असतो आहे ना. तर पी ओमेगा डिनोटिंग द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू z प्लस 1/z ऑन द कॉम्प्लेक्स प्लेन इज अ स्टँडर्ड इलिप्स वेअर मॉड z इज इक्वल टू 2. हाही चांगला आहे न्यूमेरिकल. बघा, मॉड z, लेट z इज इक्वल टू x प्लस आयोटा y. सो मॉड z काय दिलाय 2, म्हणजेच रूट ऑफ x² प्लस y² इज इक्वल टू काय दिलाय 2. बरोबर. मॉड z म्हणजे रूट ऑफ x² प्लस y² म्हणजेच x² प्लस y² झालं x² प्लस y² 4. ठीक आहे. आणि PW पॉइंट P W's घेऊ ना त्याला, कशाला. W इज इक्वल टू आहे z प्लस 1/z म्हणजे 1/x प्लस आयोटा y प्लस 1 प्लस x प्लस आयोटा y प्लस 1/x प्लस आयोटा y. ठीक आहे. ऑन द कॉम्प्लेक्स प्लेन इज अ स्टँडर्ड इलिप्स. प्रूव्ह करायचं आहे स्टँडर्ड इलिप्स आहे म्हणून, है ना. ठीक आहे. बघू, याला रॅशनलाइज करून टाकतो मी. x मायनस आयोटा y हे डिनॉमिनेटरला नको आहे. ठीक आहे. तर हे झालं x प्लस आयोटा y आणि हे x प्लस x मायनस आयोटा y अपॉन x² आणि हे तुम्हाला माहितीच आहे काय होतं प्लस y². तर याचं व्हॅल्यू 4 येईल. हे वरती काढली आपण. ठीक आहे. ती 4 लिहून टाकू. तर हे झालं 4x प्लस 4y आयोटा प्लस x मायनस आयोटा y अपॉन 4 इज इक्वल टू 5x आणि 4y 3y अपॉन 4 हे आयोटा. तर लेट आपण W ची व्हॅल्यू h प्लस IK घेऊ. h प्लस IK. तर h इज इक्वल टू काय झालं रियल काय 5x अपॉन 4 आणि k इज इक्वल टू काय झालं 3y अपॉन 4. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथे. स्टँडर्ड इलिप्सचं इक्वेशन असते x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. असं असते. स्टँडर्ड इलिप्सचं इक्वेशन काय असते x² अपॉन a² y² अपॉन b² इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपल्याला आणायचं आहे. ठीक आहे. तर लिहून घेऊ. इथे काय होईल x इज इक्वल टू काय होईल 5h अपॉन 5 4h अपॉन 5 अँड इथे काय होईल y इज इक्वल टू 4k अपॉन 3. ठीक आहे. आणि असं लिहिलं म्हणजे x ची व्हॅल्यू, कारण की हे इक्वेशन माझ्याकडे आहे म्हणून पुट इन इक्वेशन 1 आहे ना. पुट इन इक्वेशन 1, पुट द व्हॅल्यू ऑफ x and y इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली तर होऊन राहिलंय 4h अपॉन 5 चा होल स्क्वेअर प्लस
4k अपॉन 3चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 4. अच्छा, इज इक्वल टू 4. ठीक आहे. तर हे येऊन राहिलंय 16h स्क्वेअर अपॉन 25. हे येऊन राहिलंय 16 अपॉन 9 k स्क्वेअर इज इक्वल टू 4. तर 4 कॅन्सल नाही कळला, तर हे झालं h स्क्वेअर अपॉन 25 अपॉन 4 करतो. हा 4 जो आहे इथे 4 राहिलाय, इथे पण 4 राहिलाय, हा 25 अपॉन 4 करतो, प्लस हा झाला k स्क्वेअर अपॉन 9 अपॉन 4 इज इक्वल टू 1. ठीक आहे. लेट आता HK जो आहे ना तो XY मध्ये रिप्लेस करून टाका, जनरल XY मध्ये. तर हे इक्वेशन येऊन राहिलं x स्क्वेअर अपॉन 25 म्हणजे 5/2चा होल स्क्वेअर प्लस k होईल y मध्ये रिप्लेस y स्क्वेअर 3/2चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर हे आणि हे काय, इलिप्सचं इक्वेशन. इलिप्सचं इक्वेशन ए आणि बी तर कॉन्स्टंट असतात ना, ए आणि बी ची व्हॅल्यू कोणती असू शकते. तर हे काय रिप्रेझेंट करून राहिलंय, हे रिप्रेझेंट करून राहिलंय इलिप्स, स्टँडर्ड इलिप्स. ठीक आहे. आपण इथून स्टार्ट केलं बेटा, लक्षात घ्या. झेडची व्हॅल्यू घेतली एक्स प्लस आयवटा बाय आणि मॉड घेतला, मॉडचा स्क्वेअर घेतला, हा असा आला. ठीक आहे. ओमेगा झेड प्लस 1/z आणि इथे व्हॅल्यू पुट केली, रॅशनलाइज केलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट केली, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, ओमेगाला h प्लस आय के घेतलं, एक्सची व्हॅल्यू काढली तर ती आली 5x अपॉन 4, केची व्हॅल्यू आली 3y, एक्स आणि वाय, कारण की हा रिप्रेझेंट करून राहिला आहे ना, हा रिप्रेझेंट करून राहिला इलिप्स, म्हणून एच आणि केला महत्त्व दिलं. तर एक्स पण आपल्याजवळ एच आणि केचं काही इक्वेशन नाही आहे, पण एक्स आणि वायचं आहे, म्हणून एक्स आणि वाय मध्ये कन्वर्ट केलं, त्यात पुट केलं, म्हणजे फक्त एच आणि केचीच राहील. आणि मग तुम्ही याला जनरल याच्यात कन्वर्ट करू शकता, एच आणि के ॲक्च्युली एक्स वाय कन्वर्ट करू शकता. तर ते इक्वेशन दिसून राहिलं आहे इलिप्सचं. ठीक आहे. नेक्स्ट पोलर फॉर्म. आता आपण कार्टेशियन फॉर्म पाहिलं, आता आहे पोलर फॉर्म. याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म म्हणतात. त्याला काय म्हणतात, कार्टेशियन फॉर्म किंवा अल्जेब्रिक फॉर्म. हा दुसरा फॉर्म कोणता आहे, पोलर फॉर्म. याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म म्हणतात. ठीक आहे. तर याच्यात काय असतं, याच्यात बघा झेड इज इक्वल टू एक्स प्लस आयवटा वाय आहे, तर ते लिहितात असं आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, किंवा याला कॉस थिटा प्लस आय साइन थिटाला सिस थिटा म्हणतात. ठीक आहे. आणि आर काय मॉड ऑफ झेड, थिटा काय ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड. ठीक आहे. नाही समजलं असेल तर मी एकदा काढूनच दाखवतो एक डायग्राम. बघा, एक आपण इथे पॉइंट घेऊन घेऊ एक्स कॉमा वाय. हा झेड आहे तुमचा, झेड आहे तुमचा हा पॉइंट. ठीक आहे. इथून स्टार्ट केला आपण. आता हा काही ना काही ॲम्प्लिट्यूड फॉर्म करत असेल, त्याचं नाव आहे थिटा. ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड काय थिटा. आणि हा जो पोर्शन आहे, हा तुम्ही जर असं हे केलं तर हा एक्स होतो, हा वाय होतो, तर हा झाला आर इज इक्वल टू झेड. ठीक आहे. असा मॅग्निट्यूड ऑफ झेड. यालाच तुम्ही असंही लिहू शकता, इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, बिलकुल लिहू शकता. ठीक आहे. तर मी आता या इथून स्टार्ट करतो. झेड इज इक्वल टू, मला आर आणि थिटामध्ये व्हॅल्यू काढायची, आर आणि थिटा. ठीक आहे. पोलर फॉर्मचं आर आणि थिटा असतो, आर आणि थिटा, तर हेच व्हेरिएबल असतात आणि एक्स आणि वायला रिप्लेस करायचं आहे. तर मी लिहिलं पहिले झेड इज इक्वल टू एक्स प्लस आयवटा वाय, जे आहे तेच लिहिलं. ठीक आहे. मग रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर
आणि मल्टिप्लाय डिवाइड करून टाकलं, मल्टिप्लाय आणि डिवाइड करून टाकलं. तर हे झालं एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस आयोटा वाय अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता याच्यात जर तुम्ही पाहिलं तर कॉस थिटा काय आहे, कॉस थिटा एक्स अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड साइन थिटा काय आहे वाय अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. तर हे झालं, याची व्हॅल्यू तर आर आहे. हे बघा आर इज इक्वल टू मॉड ऑफ झेड, यालाच आर मध्ये रिप्रेझेंट केलाय. ऍक्च्युली तो आहे रूट ऑफ पायथागोरस नुसार आहे ना, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे आर. याची व्हॅल्यू किती आहे कॉस थिटा प्लस याची व्हॅल्यू किती आहे साइन थिटा. झालं रिप्रेझेंटेशन याच्यात. अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. ठीक आहे. आर कॉस थिटा आर इंटू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ठीक आहे. नेक्स्ट पोलर फॉर्म कळलं तुम्हाला. याचे काही रूल्स आहेत पोलर फॉर्मचे. पोलर फॉर्मचे रूल्स आहेत की सिस अल्फा, सिस म्हणजे आता लक्षात ठेवाल कॉस थिटा प्लस आय साइन थिटा, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. सिस अल्फा इंटू सिस बीटा असते सिस अल्फा प्लस बीटा. सिस अल्फा इंटू सिस मायनस बीटा असते सिस अल्फा मायनस बीटा. आणि 1 अपॉन सिस अल्फा हा वरती जातो तो सिस अल्फाचा पॉवर 1 आणि हा सिस मायनस अल्फा होतो. हे सगळेच्या सगळे मी तुम्हाला समजून सांगणं पॉसिबल आहे का बघतो. पॉसिबल म्हणजे पॉसिबल तर आहेच. कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा हे झालं तुमचं सिस अल्फा. कॉस बीटा प्लस आय साइन बीटा हे झालं तुमचं सिस बीटा. यांचं मल्टिप्लिकेशन करतो तर हे येईल कॉस अल्फा कॉस बीटा आहे ना. आणि मायनस यांचं म्हणजे मी रिअल रिअल इमॅजिनरी इमॅजिनरी तुम्ही याला मल्टिप्लाय करा, मग याला मल्टिप्लाय करा, त्याला करा. पण मी डायरेक्ट आय स्क्वेअर म्हणजे रिअल पार्ट जवळ आणतो तो मायनस होईल तो आणि साइन अल्फा साइन बीटा हा झाला तुमचा रिअल पार्ट प्लस आयोटा. यांनी याला मल्टिप्लाय केलं तर हे येईल कॉस अल्फा साइन बीटा आणि यांनी याला मल्टिप्लाय केलं तर प्लस साइन अल्फा कॉस बीटा. बरं तुम्हाला याचे फॉर्म्युले माहिती आहे का. कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा हे होते कॉस अल्फा प्लस बीटा आणि हा काय होतं साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ट्रिग्नोमेट्री झालं नसेल तुमचं कदाचित तर हे माहिती नसेल. साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. तर हे होईल प्लस आयोटा साइन अल्फा प्लस बीटा. पण हे काय याच्याशी काय की नाही या थिटा समजा सध्याचा याला कॉस थिटा प्लस आय साइन थिटा म्हणजे हे काय होईल सिस अल्फा प्लस बीटा. हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. जर इथे बीटा असतं तर आता बघूया दुसरा प्रूफ पाहू. याचं हे आलंच असतं, याचं कॉस मायनस बीटा तर ते कॉस बीटाच येते. कॉस मायनस थिटा काय होतो कॉस थिटाच येतो. साइन मायनस थिटा हा मायनस साइन थिटा येतो. इथे निगेटिव्ह आलं असतं. मग तुम्ही मल्टिप्लाय केलं असतं तर हे प्लस झालं असतं है ना. मायनस मायनस आणि अगेन मायनस तर ते प्लस झालं असतं आणि इथे काय झालं असतं मायनस झालं असतं. तर हे झालं असतं मायनसचा हाही झालं असतं मायनसचा आणि त्यानुसार आलं असतं मायनस. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर हे प्रूव्ह हे पण प्रूव्ह होतं. हे प्रूव्ह करून दाखवू. ठीक आहे.
पण हे पण प्रूव्ह करू लास्टवाला. सिस अल्फा लिहिलं मी, कॉस अल्फा प्लस आय साइन अल्फा. ठीक आहे, तर हे 1/, आहे. ठीक आहे, तर 1/. आहे. मग सर मायनस लिहून दाखवा बरं. हे तर येतच तुम्हाला, याचा पॉवर 1 आहे तर वरती जाईन तर -1 होईल. हे हे आणि हे प्रूव्ह होतच, याला काही एवढं मोठी गोष्ट नाही. पण हे इक्वल टू हे प्रूव्ह करून दाखवा. तर मी काय करतो, याला कॉस अल्फा मायनस आय साइन अल्फा मी रॅशनलाइज करतो. कॉस अल्फा मायनस आय साइन अल्फा, तर हे झालं खालचं कॉस स्क्वेअर अल्फा मायनस आयचा स्क्वेअर म्हणजे मायनस मायनस प्लस होऊन जाईल साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा, आणि हे होऊन जाईल कॉस अल्फा मायनस आय साइन अल्फा. तर हे झालं 1, याची व्हॅल्यू झाली 1. तर वरती काय आलं, कॉस अल्फा मायनस आय साइन अल्फा म्हणजे सिस मायनस अल्फा, सिस मायनस अल्फा याची व्हॅल्यू. ठीक आहे, नेक्स्ट फाइंड आर अँड एम्प्लिट्यूड ऑफ झेड. हा क्वेश्चन थोडा डिफिकल्टच आहे. बघा, एक लक्षात ठेवा, इथे डायरेक्ट तुम्ही म्हणाल की सर मिळालं 6π/5, 6π/5, असं नाही आहे. हा रियल पार्ट आहे एवढा मोठा, आणि हा इमॅजिनरी पार्ट आहे. ठीक आहे, तर काढून घेऊ रियल आर, काढून घेऊ. आर काय येईल, आर इज इक्वल टू मॉड ऑफ झेड, म्हणजेच 1 प्लस कॉस 6π/5 चा स्क्वेअर म्हणजे टोटल स्क्वेअर याचा, प्लस साइन 6π/5 चा स्क्वेअर. ठीक आहे, असं लिहिल इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे 1 प्लस कॉस थिटा काय असतं, 1 प्लस कॉस थिटा लिहून देतो मी तुम्हाला. हे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले बेटा, हे त्याच्याशिवाय येणारच नाही. 1 प्लस कॉस थिटा असते ट्वाइस कॉस स्क्वेअर θ/2, आणि साइन थिटा असते ट्वाइस साइन θ/2 कॉस θ/2. हे फॉर्म्युले आहे. तर हे होईल, इथे होईल ट्वाइस म्हणजे 4 झाला 2चा, कॉस स्क्वेअर तर कॉस टू दी पॉवर 4 झाला, आणि थिटा म्हणजे हा थिटा आहे तर त्याला डिवायडेड बाय 2 म्हणजे 3π/5 असं येईल. इथे ट्वाइस म्हणजे 4 साइन स्क्वेअर 3π/5 इंटू कॉस स्क्वेअर 3π/5 असं येईल. ठीक आहे, 4 कॉस टू दी पॉवर कॉस स्क्वेअर हे कॉमन घेतले 4, तर हे झाले 2, कॉस स्क्वेअर कॉमन घेतला तर हा झाला कॉस 3π/5, आणि आतमध्ये राहिलं, इथून काय घेतला होता कॉस स्क्वेअर, तो बाहेर आला तर कॉस आहे ना, इथे काय राहिलं कॉस स्क्वेअर 3π/5, आणि इथे काय झालं 4 गेला कॉस स्क्वेअर गेला तर हे राहिलं साइन, तर साइन स्क्वेअर 3π/5. याची तर व्हॅल्यू 1 येते, याची व्हॅल्यू काय येते 1, याची व्हॅल्यू येत असते 1, याची व्हॅल्यू आहे 1. का, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय होतो 1 होतो. तर हे आलं तुमचं आर, आर इज इक्वल टू आलं 2 cos 3π/5. आता मी तुम्हाला याची व्हॅल्यू नाही सांगत सध्या, तुम्ही पुढे चालून काढू शकता किंवा असेही ऑप्शन्स राहू शकते. ॲक्च्युली 36 डिग्री आहे ना, 3π
पाय म्हणजे पाय बाय 5, 180/5 म्हणजे 36, 36 3 जा 72, 108 म्हणजे 108, तर हे होईल 2 cos 108 डिग्री, 108 डिग्री. ठीक आहे, 108 डिग्री, 2 cos 108 डिग्री. ठीक आहे, आर ची व्हॅल्यू. बरं, ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड, ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड कसं काढा? टॅन इनवर्स रियल, रियल इमॅजिनरी, इमॅजिनरी आहे साईन 5/6π/5. ठीक आहे, अपॉन 1 प्लस कॉस 6π/5. बस त्याच व्हॅल्यू इथे पुट करून द्यायच्या. तर टॅन इनवर्स साईनची होईल 2 साईन 3π/5 इंटू कॉस 3π/5 अपॉन 2 कॉस स्क्वेअर 3π/5. तर एक कटला. ठीक आहे, 2 2 कटला, तर हे आलं टॅन इनवर्स टॅन 3π/5. एक लक्षात ठेवा, 3π/5 हा होणार नाही ॲम्प्लिट्यूड. का नाही होणार? आताच पाहिला तुम्ही 108. ॲक्च्युली तुम्हाला पाहावं लागेल की तो अँगल कुठे येऊन राहिला आहे. अँगल पाहावा लागतो, काय एकदम अँगल तुम्हाला शोधावं लागेल. अँगल कुठे येऊन राहिला याचा? ही व्हॅल्यू काय? 1 प्लस कॉस, ही कॉस 6π/5 म्हणजे सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे. 108 डिग्री ना? नाही 108 नाही, 6π/5 म्हणजे पाय थर्ड क्वाड्रंटमध्ये चाललाय ना. 5 1 जा 5 आणि प्लस π/5 होय ना. हे 6π/5 कसं लिहाल तुम्ही? पाय प्लस π/5 आहे ना. हेच तर झालं 6π/5 म्हणजे पाय प्लस अँगल आहे, म्हणजे हा थर्ड क्वाड्रंटचा आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह जरी असला तरी 1 पेक्षा कमी नाही होणार आहे ना. 1 पेक्षा म्हणजे ही व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह आणि ही आली निगेटिव्ह, साईन निगेटिव्ह असते. तर हे थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. थर्ड क्वाड्रंट कळून गेला आपल्याला याच्यावर. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, 1 मायनस 1 पेक्षा कमी व्हॅल्यू म्हणजे पॉझिटिव्ह. आणि तर थर्ड क्वाड्रंट नाही आहे, हा फोर्थ क्वाड्रंट आहे. ही व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह, ही आली निगेटिव्ह. म्हणजे क्वाड्रंटमध्ये जर पाहिलं तर हे असं येईल, ते असेल 1, हा असेल 1 प्लस कॉस 6π/5 आणि हा असेल थिटा अँगल आणि हे पॉइंट असेल साईन. वाय ॲक्सिस इमॅजिनरी ॲक्सिसला निगेटिव्ह आहे ना. अच्छा, तर हा असेल साईन 6π/5. थिटा काढायचा आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारचं आहे ते. ही टोटल व्हॅल्यू आहे 1 प्लस कॉस 6π/5 आणि ही साईन 6π/5 आणि अँगल येऊन राहिला आहे 108, 108 डिग्री. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये नाही चालत आपल्याला. मग काय करावं लागेल? इथे काय असतं? अल्फा अँगल. इथे काय असतं? मायनस अल्फा, मायनस नाही पाय मायनस अल्फा. आणि इथे काय असतं? अल्फा मायनस पाय. आणि इथे काय असतं? मायनस अल्फा. असे अँगल असतात. अल्फा मायनस अल्फा सरांनी शिकवलं आहे बहुतेक तुम्हाला. अल्फा मायनस पाय. अँगल कुठे येऊन राहिला? थिटा. फोर्थ क्वाड्रंटमध्ये म्हणजे काय येईल? पाय मायनस 3π/5 म्हणजेच 2π/5. 2π/5 असा येईल अँगल. 2π/5 अँगल म्हणजे ठीक आहे, एकदा चेक करून घ्या तुम्ही.
हो बरोबर आहे. पण हा लक्षात ठेवा की हा येईल पाय मायनस अल्फा. अच्छा, आणि मायनस अल्फा. ठीक आहे, इथे गडबड झाली आपली. अल्फा मायनस पाय, अल्फा मायनस पाय हा येतो मायनस अल्फा, आणि येते मायनस अल्फा प्लस पाय, म्हणजे पाय मायनस अल्फा. तर हे येईल अल्फा मायनस पाय म्हणजे 3 पाय मायनस 5/2 म्हणजे पाय. तर हे येऊन राहिलंय -2 पाय बाय 5. आन्सर आहे -2 पाय बाय 5. निगेटिव्ह येईल ना अँगल, -72 डिग्री. ठीक आहे, असा येईल हा अँगल, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं तुमचं ॲम्प्लिट्यूड. आणि आपण आता आधी काय बघितलं, आर, बरोबर आहे, आर बघितला ना. आता इथे काय बघितलं, ॲम्प्लिट्यूड. क्लिअर बेटा? चला नेक्स्ट. फाइंड झेड. अच्छा, इथे झेड फाइंड आउट करायचा आहे, मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. तर मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट कराल तुम्ही, मॉड झेड इज इक्वल टू याचं, अच्छा असं लिहून टाकू ना, हे मॉडमध्येच येईल ना, 1 + i/√3 अपॉन 2i. बरं, कॉस π/3 किती असते, कॉस π/3 √3/2. चुकलं, 1/2. 1/2 किती असते, 1/2. आणि हे असते +i√3/2 असं असते. हा 2 कॅन्सल, आणि हे कॅन्सल, फक्त काय राहिलं, 1/i. तर हे झालं, याचं मॅग्निट्यूड किती असतं, 1. आयवटाला वरती जरी घेऊन घेतलं तरी इमॅजिनरीच आहे ना बेटा. बरं ठीक आहे, असं घेऊन जा. मग i² ने मल्टिप्लाय केलं तर मायनस आहे का, ठीक आहे. आयनी मल्टिप्लाय केलं याला, वरती आय आणि खाली i², तर i² -1 वरती गेलं तर मायनस आहे झालं. आणि याचं मॅग्निट्यूड झालं 1, याचं मॅग्निट्यूड झालं 1. ठीक आहे. आणि ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड कसा काढायला, याचा ॲम्प्लिट्यूड याच्यावरूनच कळतं ना, याची व्हॅल्यू किती होऊन राहिली आहे. हे तर कॅन्सलच होऊन राहिलं ना, आता पाहिलं तुम्ही, हे कॅन्सलच होऊन राहिलं आहे, फक्त आय राहून राहिलं आहे, म्हणजे इथे 1/i. आता इथे आपण मॅग्निट्यूड काढलं होतं, पण इथे काय अँगल काढायचं आहे, तर हे याला मायनस आहे. ठीक आहे, आयनी मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं, i² -1 झालं, हा आय आहेच, तर -1 वरती गेला तर मायनस आहे. याचं ॲम्प्लिट्यूड किती असते, मायनस आयचं -π/2. मायनस आय कुठे राहील, याच्यावर, हा मायनस आहे. ठीक आहे, हा राहील मायनस आहे, इमॅजिनरीवर राहील ना, इमॅजिनरीवर मायनस आहे, रिअलवर नाही राहणार, इमॅजिनरीवर राहील. तर याचा अँगल होईल -π/2. हे राहते -π/2, आणि हा तो π/2. ठीक आहे, तर -π/2 याचा अँगल होईल. तर ॲम्प्लिट्यूड पण सिम्पल आहे, आणि मॉड पण सिम्पल आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म हे आपण, मला असं वाटतं की उद्या पाहावं. ठीक आहे, थोडी आयडिया देऊन देतो, आपण स्टार्ट करू उद्या एक्सपोनेन्शियल फॉर्मपासूनच स्टार्ट करूया. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये काय असते, तेच असते कॉस थीटा + i sin थीटा. पण इथे झेड नाही दिसून राहिला आहे किंवा आर नाही दिसून राहिला आहे,
तर आर कॉस थिटा, आर नाही एवढ्या याला हा जो पोर्शन असतो याला म्हणतात ई टू दी पॉवर आय एक्स. ई टू दी पॉवर आय एक्स म्हणजे कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. जर समजा तुम्हाला पूर्ण झेड करायचं असेल तर झेड साठी काय असते, झेड साठी काय असते, मॅग्नेट्यूड ऑफ मॉड ऑफ झेड नी मल्टिप्लाय करावं लागेल त्याला, आणि मॉड ऑफ झेड नी म्हणजेच याला त्यालाच आर म्हणतात, आर ई टू दी पॉवर आय थिटा. ठीक आहे, आर इंटू ई टू दी पॉवर आय थिटा इज द एक्सपोनेन्शियल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, अशा प्रकारे एक्सपोनेन्शियल नंबर आपण रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे, बरं. आता बघा झालं एक्सपोनेन्शियल फॉर्म. नोट, काही नोट लक्षात ठेवू आपण की बघा ई टू दी पॉवर आय एक्स काय असते, कॉस थिटा कॉस एक्स प्लस आय साइन एक्स, आणि ई टू दी पॉवर मायनस आय एक्स काय राहील, कॉस मायनस एक्स. तर कॉस मायनस एक्स तर कॉस एक्सच होतो, पण इथे मात्र आय साइन मायनस एक्स हा मायनस साइन एक्स होऊन जातो. तर आता बघा यांच्या दोघांचं जर ॲडिशन केलं तर हे तर कटून जाईल, मग कॉस टू कॉस एक्स राहील, आणि याचं ॲडिशन जर केलं तर टू कॉस एक्स राहील अपॉन टू, तर टू टू कॅन्सल तर कॉस एक्स मिळालं. यांचं सबट्रॅक्शन केलं तर ट्वाईस साइन एक्स मिळेल आहे ना, अपॉन हां, तर ट्वाईस आय, आय तर पाहिजेच बरोबर आहे, साइन एक्स आहे ना, ट्वाईस आय साइन एक्स होऊन जाईल, तर टू आय कॅन्सल होऊन जाईल, साइन एक्स मिळून जाईल बरोबर. आर नोन ॲज युलर्स आयडेंटिटी, यांना म्हणतात युलर्स आयडेंटिटी, हे लक्षात ठेवा. याला काय म्हणतात, युलर्स आयडेंटिटी, हे लक्षात ठेवा. आणि कॉस आय एक्स, कॉस आय एक्स ई टू दी पॉवर आय एक्स प्लस ई टू दी पॉवर मायनस, हेच मगाचंच आपण पाहिलं. ठीक आहे, कॉस एच एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह रिअल नंबर. ठीक आहे, अँड ठीक आहे, हे समजूनच जाईल तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये. बरं, एक न्यूमेरिकल करून घ्यायचं, झेड स्क्वेअर वेल एक करूनच टाकू आपण, आहे 5 मिनिट आपल्याकडे. बघा काय दिलंय आपल्याला, एल एच एस, मी लिहितो एल एच एस इज इक्वल टू झेड वन प्लस झेड टू स्क्वेअर प्लस झेड वन मायनस झेड टू स्क्वेअर. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, झेड इंटू झेड बार काय होते, झेड स्क्वेअर, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं. अच्छा, म्हणजे हे जर स्क्वेअर देऊन राहिलंय तर हे असं होऊ शकते का, झेड वन प्लस झेड टू, झेड वन प्लस झेड टू चा बार बरोबर. हे झेड आणि झेड बार काय होते, याचं मॉड ऑफ झेडचा स्क्वेअर, तर याचं मॉड ऑफ धिसचा स्क्वेअर आहे ना, हे झालं. तसंच याचंही लिहू आपण, झेड वन मायनस झेड टू, झेड वन मायनस झेड टू चा बार. ठीक आहे, असं लिहिलं, झेड वन मायनस झेड टू चा बार. ठीक आहे, मग हे झालं झेड वन प्लस झेड टू, आणि हे झालं झेड वन प्लस झेड टू. हे हाय रूल आहे, सेपरेट करता येते. ठीक आहे, प्लस झेड वन मायनस झेड टू, आणि हे होईल झेड वन मायनस झेड टू. ठीक आहे, तर मल्टिप्लाय केलं तर हे झालं झेड वन बार, हे झालं झेड वन झेड टू बार,
हे झालं Z2 Z1 बार प्लस है ना, Z2 ने याला मल्टिप्लाय, आता याला Z2 बार, ठीक आहे. इकडे मल्टिप्लाय केलं तर Z1 बार, हे केलं तर मायनस Z2 बार, यांनी मल्टिप्लाय केलं तर मायनस Z1 बार, आणि यांनी केलं तर प्लस Z2 बार. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर हा Z1 Z2 बार याच्याशी कॅन्सल, Z1 बार हा याच्याशी कॅन्सल, तर हे काय झालं, ट्वाईस Z1 बार हे दोनदा दिसून राहिले, Z1 बार है ना, हा एक आणि हा एक. Z2 बार दोनदा दिसून राहिले, Z2 बार. म्हणजेच आताच इथेच बघा हे लिहिलं होतं, ते काय झालं, Z1 चा स्क्वेअर प्लस मॉड ऑफ Z2 चा स्क्वेअर. हेच प्रूव्ड, हेच तर प्रूव्ह करायचं होतं ना RHS. ठीक आहे, क्लिअर बेटा, हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, तर इथे आता आपण बेटा थांबूया.